मित्रांनो, काही दिवसांपूर्वी सरकारने घोषणा केली होती की किराणा दुकानामध्ये विक्रीसाठी बियर ठेवायच्या. मात्र सामाजिक स्तरातून त्यावर प्रचंड टीका आणि विरोध झाल्याच्या नंतर सरकारनं हा निर्णय काही काळांसाठी मागे घेतला आणि त्यातच आता लोकसभा निवडणुकांची सार्वत्रिक अशी रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यातून आता पुन्हा एकदा आश्वासनाच्या खैराती तुमच्या आमच्यासाठी वाटल्या जातील आणि त्या वाटतीलही. विकासाची जाण असलेले, विकासासाठी कटिबद्ध असलेले नेते पुन्हा पुन्हा आपल्याला एकदा निवडून द्यायचे आहेत आणि हे कानठाळ्या बसवणारे भोंगे तुमच्या आमच्या कानावर पडतील आणि एकदा नेते निवडून आले की 5 वर्ष तुमचा विकास ॲज इट इज राहील. मात्र या निवडणुकी दरम्यान दोन मुद्दे जे काही भावनिक म्हणता येतील तर ते चर्चेला येत आहेत. पहिला मुद्दा जो आहे तर किराणा दुकानामध्ये जो काही बियर ठेवण्याचा विषय सरकारने काढला होता तर त्यालाच अनुसरून चिमूर मतदारसंघाने 2019 मध्ये वनिता राऊत नावाच्या एका महिलेने निवडणूक लढवली होती आणि संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना दारूसाठी लोकांची कशी परवड होते आणि त्या माध्यमातून लोकांना चांगली दारू मिळावी यासाठी गाव तेथे बियर बार ही संकल्पना त्या महिलेने आपल्या घोषणापत्रामध्ये निवडणुकीच्या मांडली होती. आणि आता पुन्हा एकदा ही महिला निवडणुकीसाठी उभी आहे आणि गाव तिथे बियर बार आणि आनंदाचा शिदा जो काही सरकारकडून वाटला जातो तर त्याच्यात सुद्धा आता बियर आणि व्हिस्कीच्या बाटल्या आपण उपलब्ध करून देऊ असा दावा या महिलेने केलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याची तर दारूबंदी हटलेली आहे, परंतु जे काही बाकीचे राहिलेले आश्वासन म्हणजे सरकारने पूर्ण केलेले नाही आहेत. म्हणजे गाव तिथे बियर बार असायला पाहिजे, म्हणजे पिणाऱ्याकडे लायसन असायला पाहिजे, विकणाऱ्याकडे लायसन असायला पाहिजे, म्हणजे कायदेशीर मार्गाने हे दारू विक्री पिणे हे चालू असायला पाहिजे. मी जसं आनंदाचा शिधा मिळतो, सरकार म्हणजे आनंदाचा शिधा देत आहे आणि राशन कार्डवर साड्या पण देत आहेत. आनंदाच्या शिद्याबरोबर बिस्की बियर जे काही म्हणजे उच्च भारी महाग दारू आहे ती मी म्हणजे खासदार जर झाली तर मी माझ्या खासदार निधीतून म्हणजे ते आनंदाच्या शिद्याबरोबर ते बिस्की बियर दारू देणार असे मी आश्वासन देत आहे. वर्षभरापूर्वी केजरीवाल सरकारने आपलं मद्य धोरण लागू केलं. काही दिवस अंमलबजावणीनंतर ते वापसही घेतलं. मात्र त्या कारणामुळे मुख्यमंत्री केजरीवालसह त्यांच्या काही सहकारी मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि सध्याही ते जेलमध्ये आहेत. अशातच 1 एप्रिल रोजीलं मद्य धोरण केंद्र सरकारने लागू केलं आणि सगळ्याच मद्यांच्या किमती एकीकडे वाढलेल्या आहेत. म्हणजे एकीकडे केजरीवाल आणि त्यांचे काही सहकारी जेलमध्ये जाऊ शकतात तर आचारसंहितेदरम्यान केंद्र सरकार हे मद्य धोरण बिनबोभाटपणे लागू करतं आणि मद्यांच्या किमती ह्या जवळपास 10% वाढवतं. हे सगळं चालतं आणि अशातच आता वादीसाठी म्हैस कापणं या न्यायानं सरकार वेळोवेळी आपली धोरणं तुमच्या आमच्यावर लादत असतं. दारूबंदी असताना लोकांना दूषित व खराब दारू प्यावी लागते आणि त्यातून आरोग्यावर त्यांच्या प्रतिकूल परिणाम होतो. गोरगरिबांना सुद्धा चांगली दारू मिळावी, बियर मिळावी, दर्जेदार दारू मिळावी यासाठी आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू आणि लोकांना कितीही अडवलं रोखलं तरीही लोक दारू पितातच आणि सरकारही दारू पिण्याला प्रोत्साहन देतं. म्हणजे वादीसाठी म्हैस कापणे या न्यायानुसार महसूल प्राप्त करण्यासाठी सरकार खुल्ले आम तुम्हाला आम्हाला दारुडं बनवत आहे. ही गोष्ट आता काही वेगळी नाहीये. दुसरा एक विषय आहे की आता तरुण मुला मुलींची लग्न होत नाहीत आणि माढा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा प्रचारादरम्यान असाच एक भावनिक मुद्दा चर्चेला आला. तिथल्या एका उमेदवाराने अशी घोषणा केली की आपण जर निवडून आलो किंवा आमचा उमेदवार जर निवडून आला तर जी काही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, म्हणजे गेल्या 75 वर्षापासून तो भाव मिळत नाही आणि दरवेळेस त्या शेतकऱ्यांचा प्रश्न एक भावनिक प्रश्न बनून दरवर्षी निवडणुका जिंकल्या जातात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ॲज इट इज जैसे ते राहतात. 75 वर्षापर्यंत मधून शेतकऱ्यांना एकदाही न्याय मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यातच आता तरुण मुलांची लग्न जुळत नाहीत ही खूप मोठी गंभीर समस्या आहे आणि याच्यासाठी ना समाज गंभीर आहे ना सरकार गंभीर आहे. आणि अशा स्थितीत लग्न जुळत नसताना त्याची कारण मीमांसा करण्याऐवजी आता हा एक निवडणुकीदरम्यान भावनिक मुद्दा बनत आहे आणि काही उमेदवार चक्क तरुणांची लग्न जुळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं भावनिक आश्वासन या माध्यमातून देत आहेत. आता खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये रंगत भरत आहेत. मात्र जे मुद्दे भावनिक आहेत किंवा ज्याच्यामुळे जे कधीही न सुटणारे प्रश्न आहेत तर अशा प्रश्नाला आता हे उमेदवार हात घालत आहेत आणि तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा भावनिक बनवत आहेत.
आणि मतांचं राजकारण करत आहेत. तुर्तास धन्यवाद.